रोमच्या त्या ऐतिहासिक शहरात जिथे जुन्या दगडी भिंती नाही प्रेमाच्या कथा ठाऊक होत्या, तिथे दीपाचे जीवन एक नवीन वळणावर आले होते. 20 वर्षाची दीपा जिथे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती, एक मोठ्या वाड्यात राहत होती. घराच्या कामात मदत करायला श्याम नावाचा एक तरुण होता. श्याम देखील 20 वर्षाचाच, मूळचा गुजरातचा. त्याचे डोळे नेहमी कशाची तरी वाट पाहत असे. दीपाच्या आयुष्यात सर्व काही होते, पण एकटेपणाची किनार होती. तिचे पती व्यवसायाच्या कामात व्यस्त असायचे. दुसरीकडे श्यामची परिस्थिती वेगळीच होती. तो गुजरातमध्ये आपल्या पत्नीच्या आठवणीचे अस्वस्थ असायचा. दिवसभर काम करताना दीप आणि श्याम यांचा संपर्क वाढत गेला. सुरुवातीला फक्त कामापुरते बोलणे, पण हळूच त्यात एक ओलावा येऊ लागला. कधी दीपा काही वाचत बसली की श्याम जवळ येऊन शांतपणे तिचा ऐकायचा, तर कधी दीपा श्यामच्या हातातील कामात मदत करायची. तो स्पर्श नसून एक अनामिक संवेदना होऊ लागला. एक दिवस संध्याकाळी रोममध्ये हलका पाऊस पडत होता. खिडकीबाहेर दृश्य अत्यंत रोमॅन्टिक होते. दीपाने खिडकीपाशी उभे राहून चहाचा कप हातात घेतला होता. श्याम तिथेच जवळ काहीतरी काम करत होता. खोलीत शांतता होती, फक्त पावसाचा मंद आवाज येत होता. दीपाने हळूच विचारले, श्याम, तुला तुझी पत्नी आठवते का? श्याम क्षणभर थांबला. त्याने दीपाकडे पाहिले. त्या नजरेत एक खोल वेदना आणि एक प्रकारची ओढ होती, जी शब्दात मांडता येणार नव्हती. त्याने फक्त मान हलवली. तो दीपाच्या इतक्या जवळ आला की त्याच्या श्वासांची ऊब दीपाला जाणवू लागली. त्याच्यातील अंतर आता केवळ धुसर रोषासारखे उरले होते. दीपाच्या मनात एक अनामिक हुरहुर होती. तिला श्यामच्या डोळ्यातील ती तडफड जाणवत होती आणि त्याच वेळी स्वतःच्या आयुष्यातील रिक्तपणाही प्रकाशाने जाणवत होता. त्यांनी एकमेकाकडे पाहिले. त्या नजरेत नातवंडासारखा मोकळेपणा नव्हता, तर एक असा बांधांची सुरुवात होती जिथे शब्दाची गरज उरली नव्हती. श्यामने हळूच दीपाचा हात आपल्या हाताजवळ नेला. स्पर्श झाला नाही, पण त्या हाताच्या सानिध्यात एक चुंबकीय खोच होती. रोमची ती रात्र आता केवळ पावसाची नव्हती, तर ती 2 जीवाच्या एकाकीपणाची सांगड घालणारी ठरली. दीपाला जाणवते की काळाच्या या खेळात ते दोघेच एका अशा वळणावर येऊन उभे राहिले आहेत जिथे बाहेरचे जग विसरून गेले होते. त्याच्यातील तो संवाद, ती नजरावर आणि त्या पावसाळी रात्रीचा संकोच, हे सर्व एका अशा भावनांचा प्रवासाची सुरुवात होती जिथे शरीरांची सीमा ओलांडण्यापेक्षा मनाचे बंध अधिक घट्ट होत होते. रोमच्या त्या पावसाळी रात्रीनंतर घराचे वातावरण बदलले होते. दीपा आणि श्याम याच्यातील अंतर आता केवळ कामापुरते उरले नव्हते, त्यामध्ये एक अदृश्य रेशमी धागा विणला गेला होता. जेव्हा जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येत होते, तेव्हा एक अनामिक थरार त्यांच्या वातावरणात पसरत असे. पुढील काही दिवस दोघांनाही काही न बोलता एकमेकांच्या भावना समजून घेतल्या होत्या. दीपा जेव्हा स्वयंपाकघरात असायची, तेव्हा श्याम तिथे येऊन तिचा मदत करायचा. कधी कधी त्यांचे हात एकमेकांना स्पर्श करायचे. ते स्पर्श अगदी हलके, वीज चमकल्यासारखे असायचे. श्यामच्या डोळ्यात आता पत्नीच्या विरहापेक्षा दीपांच्या सानिध्याची ओढ अधिक दिसू लागली होती. दीपालाही आपल्या आयुष्यातील एकटेपणा श्यामच्या त्या शांत परंतु प्रेमळ उपस्थितीत भरून निघताना जाणवत होता. एका दुपारी जेव्हा बाहेर कडक ऊन होते, दीपा लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर पडून पुस्तक वाचत होती. श्याम तिथे झाडू मारत होता. तो तिच्याजवळ येताच दीपाने डोळे वर केले. दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या. यावेळी वातावरण जड होते. श्यामने सावकाश झाडू खाली ठेवला आणि दीपाच्या सोफ्यापाशी येऊन उभा राहिला. त्याने काही न बोलता तिचा हात आपल्या हातात घेतला. तो स्पर्श आता अधिक घट्ट आणि अधिक स्पष्ट होता. दीपाने आपला हात मागे घेतला नाही. तिने श्यामच्या डोळ्यात पाहिले. तिथे एक वेगळाच चमक होती. श्याम, तिने अतिशय हळुवार स्वरात साद घातली. त्या नावात एक प्रकारची कबुली होती, जी तिने स्वतःच्या मनालाही कधी दिली नव्हती. त्या खोलीत त्या क्षणी पूर्ण शांतता होती, पण त्याच हृदयाची ठोके एकमेकांना स्पष्ट ऐकू येत होते.
श्याम हळूच दीपाच्या अगदी जवळ बसला. दीपाचे श्वास वाढले होते. त्याच्यातील संकोच आता ओसरत चालला होता. दीपाने श्यामच्या खांद्यावर आपला हात ठेवला, जणू ती त्याला आपल्या आयुष्यातील त्या रिक्त जागेची जागा देत होती. श्यामने दीपाच्या केसांना स्पर्श करत विचारले, दीपा, आपण जे करतोय ते योग्य आहे का? दीपाने त्याचे उत्तर दिले नाही. तिने फक्त त्याचे डोके आपल्या खांद्यावर झुकवले. त्यांना माहीत होते की रोमचे हे शहर आता त्याच्यासाठी केवळ एक ठिकाण नसून त्याच्या भावनाचे साक्षीदार बनले आहे. त्याच्यातील तो शारीरिक संकोच विरघळला होता आणि त्या ठिकाणी एका अशा ओढीने जागा घेतली होती जिथे दोन्ही एकमेकावर हारून जाण्यास तयार होते. त्यांच्या त्या वाढत्या जवळीमुळे घरात आता एक वेगळाच ऊर्जा होती. ही ऊर्जा केवळ आकर्षण नव्हती, तर ती दोन एकट्या जीवांनी एकमेकांच्या दुःखावर शोधलेला एक खोड उपाय होता. दीपाला आता श्यामच्या प्रत्येक हालचालीत एक आश्वासक ऊब मिळत होती आणि श्यामला दीपाच्या रूपात एक अशीच साथ मिळत होती जिथे त्याला त्यांच्या घराच्या आठवणीचे ओझे काही क्षणात तरी हलके वाटत होते. रोमच्या त्या ऐतिहासिक वस्तूला आता दिवस अधिक प्रदीर्घ आणि रात्र अधिक कडक वाटू लागल्या होत्या. दीपा आणि श्याम याच्यातील नाते आता एक अशा टप्प्यावर पोचले होते जेथे लपवाछपी करणे अशक्य झाले होते, पण सत्य स्वीकारणे कठीण होते. एक दिवस बाहेर जोरदार वादळ आले. घराच्या सर्व खिडक्या बंद होत्या, तरी पावसाचा आवाज वाड्याच्या भिंतीवर हादरत होता. दीपा आपल्या खोलीत खिडक्यापाशी बसून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होती. तिचे मन अशा विचारात गुंतले होते ज्याची तिला स्वतःला भीती वाटत होती. इतक्या दारावर हलकी थाप पडली. श्याम आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थ होती जी दीपालाही जाणवली. ती आज काहीसा वेगळा दिसत होता. तिने त्याला जवळ बोलावले. श्याम तिच्याजवळ उभा राहिला. त्याच्या शरीरातून येणारा ओलावा आणि पावसाचा गारवा दीपाला अधिक जवळ खेचत होता. तिने आपला हात पुढे केला आणि श्यामच्या चेहऱ्यावर पावसाचे काही थेंब हळूच पुसले. दीपाच्या त्या स्पर्शाने श्याम थरथरला. त्याने दीपाचा हात आपल्या अंगाला दाबला व एका क्षणात सर्व मर्यादा आणि समाजमान्य भिंती कोसळल्यासारखे वाटले. दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते. तिने लग्न, तिची जबाबदारी आणि श्यामची पत्नी, पण त्या क्षणी तिला फक्त श्यामचा उबदार श्वास हवा होता. दीपा, आपण हे काय करतो हे बरोबर आहे का? श्यामने पुन्हा विचारले, पण यावेळी त्यांच्या आवाजात एक प्रकारची शरणागती होती. दीपाने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले, श्याम, आपण दोघे एकाकी आहोत. हे चुकीचे आहे की बरोबर हे ठरवण्याची ताकद आता माझ्यात उरली नाही. मला फक्त त्या क्षणाची जगायचं आहे. त्या रात्री त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. ते दोघे एकमेकांच्या सांत्वनात हरवले होते. कोणत्याही स्पष्ट शब्दाशिवाय केवळ डोळ्यांच्या भाषेत आणि जवळकीच्या ऊर्जेत त्यांनी एकमेकांचे दुःख वाटून घेतले होते. दीपाला जाणीव झाली की शांत आता तिच्या आयुष्यात एक अविभाज्य भाग बनला आहे. पण त्याच रात्री दीपाच्या मनात एक भीती घर करून गेली. बाहेरचा तो विजांचा कडकडाट जणू काय त्यांना इशारा देत होता की हे गुपित कायमस्वरूपी टिकणार नाही. श्यामची गुजरातची ओढ आणि दीपाच्या आयुष्यातील बंधन याच्यामध्ये नाते आता एक ज्वालामुखी बनले होते जो कधी फुटू शकत होता. दीपाने खिडकीतून बाहेर पाहिले. रोम शहर आता शांत झाले होते, पण दीपाचे मन अशा चक्रव्यूहात अडकले होते जेथून बाहेर पडणे आता तिच्या हाताबाहेर गेले होते. रोमच्या त्या ऐतिहासिक वस्तीत आता शांततेचे साम्राज्य होते. वादळ शमले होते, पण दीपा आणि श्याम यांच्यात आयुष्यातील वादळ आता निर्णायक वळणावर आले होते. त्यांना जाणीव झाली होती की ते ज्या वळणावर उभे आहेत तेथून परतीचा रस्ता आता उरलेला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कोवळे ऊन खिडकीतून आत आले तेव्हा दीपाला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. तिने श्यामला बोलावले. श्यामच्या डोळ्यात आजही तो तडफड होती जी केवळ प्रेमाची नव्हती, तर ती घराच्या ओढ्याची आणि स्वतःच्या अस्तित्वाची होती. दीपा शांतपणे म्हणली, श्याम, आपण ज्या जगात राहत होतो ते आपल्या भावनातून पूर्ण मिळणे कठीण आहे. मी इथे रोममध्ये एकटी आहे, पण तुझं हृदय गुजरातमध्ये अडकलं आहे. आपण एकमेकांना जे काही दिले ते क्षण सुंदर होते, पण ते वास्तवाशी जुळणारे नाही.
श्यामने दीपाच्या हातात शेवटचा स्पर्श केला. त्या स्पर्शात आता ओढ नव्हती, तर ते एक प्रकारची समज होती. त्याला उमजले होते की दीपाने आयुष्य वेगळ्या वाटेवर आहे आणि त्याचे स्वतःचे वेगळ्या वाटेवर आहे. त्याने दीपाकडे पाहत मान खाली घातली. त्याने दीपाच्या डोळ्यात पाहण्याचे धाडस केले नाही, कारण त्याला माहीत होते की तसे केल्यास तो कधीच परत जाऊ शकणार नाही. त्या दिवशी श्यामने वाड्यातील आपली कामे आवरली आणि दीपाचा निरोप घेतला. तो गुजरातला परत जाण्यासाठी निघाला होता. आपल्या पत्नीकडे जिच्या प्रतीक्षेत तो आतापर्यंत तडफडत होता. दीपाने त्याला खिडकीतून जाताना पाहिले. तो दूर जाताना तिला एकटेपणा जाणवता, पण त्याच वेळी तिच्या मनात एक हलकेपणाही होता, एक असा मोकळेपणा जो चुकीच्या नात्यांच्या ओझ्यातून तिला मुक्त करत होता. दीपा आता पुन्हा एकदा रोजच्या त्या वाड्यात एकटी होती. तिचे आयुष्य पूर्वीसारखे सुरू झाले होते, पण आता तिच्या मनात श्यामला आठवणीचे एक छोटेसे कोपरे होते. तिने शिकले होते की कधी कधी काही माणसे आयुष्यात फक्त काही क्षणासाठीच येतात, आपल्याला आपल्यातील एकाकीपणाची जाणीव करून देण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःच्या आयुष्यातील मुलाची ओळख करून देण्यासाठी. दीपाने खिडकी बंद केली. तिने आरशात पाहिले. आता त्या आरशातील दीपा वेगळी होती. श्यामचा निरोप आणि त्यांनी गारलेले ते काही क्षण हे त्यांच्या आयुष्यातील एक असे चॅप्टर होते जे त्यांना अनुभवाच्या पुस्तकात शांतपणे बंद केले होते. कथेचा शेवट अशा प्रकारे झाला की दीपाने आपल्या आयुष्यातील सूत्रे पुन्हा स्वतःच्या हाती घेतली आणि श्याम आपल्या मूळ गावी आपल्या पत्नीच्या मिठीत पोहोचला. आयुष्यात कधीकधी काही गोष्टी अपूर्ण राहण्यात खरे सुख असते हे दीपाला आता समजले होते. अशा प्रकारे दीपा आणि श्याम याच्यातील भावनाचा लाटा शांत झाला आणि दोघे आपापल्या वाटेने जीवनात प्रवास पुढे गेले. धन्यवाद मित्रांनो.